हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी हरिश्चंद्र मामा बिराजदार गंगावेस तालमीचे पहलवान. आणि त्यावेळेस खूप नाव होतं, कारण की महाबली सतपालवर त्यांनी विजय मिळवला. आणि तसे महाबली सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार हे दोघंही तुमचे खास मित्र. तर त्यांच्याबद्दल थोडं सांगा. त्यांच्या हरिश्चंद्र बिराजदार आणि दादूमामाची कुस्ती तर आम्ही ह्याच्यात बघितली. ज्यावेळेला कोल्हापूरला महान भारत केसरी वगैरे झाले त्यावेळेला कुस्ती झाली, दादूमामा पॉइंटवर जिंकले. पण जी खऱ्या अर्थानं कुस्ती बेळगावला सतपाल बरोबर झाली, कोणाची? हरिश्चंद्र मामाची. ती फार प्रेक्षणीय झाली कुस्ती आणि अगदी निर्विवाद त्यांनी त्यामध्ये विजय संपाद केला. त्यामुळे चंबा मुतनाळ बरोबर कुस्ती झालेली, हरिश्चंद्र बिराजदार आणि चंबा मुतनाळ बेळगावला झालेली ती कुस्ती सुद्धा मी जवळून बघितली. तिला फार मोठा प्रतिसाद असायचा. अगदी कुस्ती मैदान एकदम फुल्ल व्हायचे. तिकिटावरच असायचे ना सगळे तिकिटावर कुस्त्या असायच्या. मला आठवते त्यावेळेला 50 रुपये तिकीट होतं. कशाला? म्हणजे खुर्चीला? जमिनीवर खुर्चीला त्यावेळेला 101 काहीतरी होता. वस्तात त्यावेळेस असं स्पॉन्सर असायचे का, ज्यातनं ठेकेदार जे काही तिकिटाचे पैसे मिळाले त्यातनं पहलवानांचा खर्च वगैरे भागायचा? नाही, कसं असं पैलवानला त्यांचं मानधन ठरलेलं असायचं. जो ठेकेदार घेईल, कुस्ती घेईल, तो सर्वसाधारण पैलवानला किती मानधन द्यायचं तुला त्याची कुस्ती ठरवायची. त्यामुळं तिकिटाचं कॉन्ट्रीब्युशन होऊन त्याच्यातनच ते पैलवानाला ठरलेलं मानधन द्यायचे. म्हणजे जीवनामध्ये खासबाग मैदानला दर 15 दिवसाला शनिवारी मैदान व्हायचं आणि त्याच्यात चांगल्या चांगल्या पैलवानांच्या कुस्त्या तालीम संघ लावायचे. म्हणजे हे आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आता वर्षातनं 2-4 मैदान झालं तर होत नाहीत. वस्तात सांगतात 15 दिवसानं मैदान खासबागला व्हायला पाहिजे. तरी कुस्ती पंढरी आता कुठे गेली, त्याच्यावर खरंच आपण अभ्यास केला पाहिजे. आणि पूर्वी जे कुस्तीला वाव होतं ती परत एकदा कुस्ती क्षेत्रामध्ये अशा कुस्ती मैदान खासबागमध्ये झाले पाहिजे. कुस्तीला जर खऱ्या अर्थानं चालना जायचं झालं तर पूर्वी राजाश्रय असायचा. आता राजाश्रय जवळजवळ नाहीच आहे असं मी म्हणतोय. तर सर्वसाधारण शासनानं वगैरे सर्वसाधारण कुस्तीगिरांना पाठबळ द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने जर चालना दिली तर निश्चितच चांगले पैलवान होतील आणि पैलवानांना नोकरीमध्ये वगैरे संधी मिळाली पाहिजे. मला आठवते आमच्या ज्यावेळेला आम्ही ऑल इंडियाला जात होतो तर तिकडच्या पैलवानाला विचारलं तू काय करतोय, तर ते सरळ सांगायचं पोलीस मध्ये आहे, SRP मध्ये आहे. सगळे नोकरीची संधी त्या ठिकाणी हरियाणा पंजाबवाले देत होते आणि याच कारणामुळे तिथं पैलवान तयार होत होते. बाबा मी पैलवान झालो तर मला कुठंतरी नोकरी आहे. ते चित्र आपल्याकडे उलट आहे. तर ते बदलायला पाहिजे आणि त्यासाठी शासनानं पुढे यायला पाहिजे असं माझ्यासारखं मत आहे. नक्की.